नमस्कार, राम राम, जय भीम सर्वांना. मी तुमचा मित्र प्रतीक वाघमारे. 2014 नंतर जेव्हा भारतामध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं, मागच्या 10 वर्षामध्ये या देशावरती अनेक आतंकवादी हल्ले झाले, अनेक डोमेस्टिक अडचणी या देशामध्ये आल्या, कोरोना व्हायरस आला. आता रिसेंटली बघितलं तर ऑपरेशन सिंदूर झालं. नरेंद्र मोदी सरकारने या ऑपरेशन सिंदूरमध्ये सुद्धा अतिशय उत्तम कामगिरी करून पाकिस्तानला धडा शिकवला. तरी सुद्धा या देशामध्ये, या महाराष्ट्रामध्ये असे अनेक युट्यूबर आहेत, ते युट्यूबर नरेंद्र मोदी यांना नावं ठेवतात. नरेंद्र मोदी यांना बोलतात नरेंद्र सरेंडर झाले. त्यापैकी एक युट्यूबर म्हणजे आपली मुक्ताताई. मुक्ताताईंचं चॅनल मी ऍक्च्युली मागच्या 5-6 महिन्यापासून बघत होतो. मोदींनी काही चांगलं करो, मोदींनी पाकिस्तानला प्रत्युत्तर देव, मोदींनी पाकिस्तानला धडा शिकव, मोदींनी जी काँग्रेसच्या काळामध्ये भारताची अर्थव्यवस्था 10व्या स्थानावरती होती ती आता 4थ्या किंवा 5व्या स्थानावरती आणो, किंवा अनेक लाभदायी योजना या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणल्या, किंवा अनेक फॉरेन इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रामध्ये आणली. तरी सुद्धा मी बघतोय मागच्या 5-6 महिन्यापासून मुक्ताताई ज्या आहेत त्या मोदींनी काय चांगलं केलं की दुसऱ्या दिवशी व्हिडिओ काढणार आणि मग मोदींना नाही त्या प्रकारची नावं ठेवणार. हे एवढंच काम मागच्या 5-6 महिन्यापासून मी मुक्ताताईंचं बघतोय. आता मुक्ता मॅडम ज्या आहेत त्यांनी रिसेंटली एक व्हिडिओ काल त्यांच्या युट्यूब चॅनलवरती पोस्ट केली. त्या व्हिडिओचं तुम्हाला मी सांगतो. त्यामध्ये थंबनेल असा आहे की नरेंद्र झाले सरेंडर. हे बघा, ही व्हिडिओ आहे. ही व्हिडिओ मी तुम्हाला एक दाखवतो. परवाच्या दिवशी राहुल गांधी यांनी भाषण करत असताना हे नरेंद्र मोदी नाही आहेत तर हे सरेंडर मोदी आहे असं पुढे काय बोलतात ऐका. सरेंडर मोदी आहे. आता हे तर जेव्हापासून सीज फायर झाले तेव्हापासूनच हे असं बोललं जात होतं, परंतु जे पोस्ट केलं जातं किंवा ज्याचे मीम बनतात, ज्याचे कार्टून बनतात, ते राहुल गांधी यांनी काय बोलतात ऐका. त्याचा उच्चार केला आणि त्यामुळे परत एकदा हे असे मीम सर्वत्र व्हायरल व्हायला लागले. लोक आपल्या स्टेटसवर, फेसबुकवर सगळीकडे ठेवायला लागले असं म्हटलं जातंय. तर तुम्ही ही एक छोटीशी क्लिप बघितलीत. यामध्ये मुक्ताताई बोलतायत की ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाकिस्तानला कोणताच धडा शिकवला नाही. फक्त डोनाल्ड ट्रम्प यांच्या दबावाखाली येऊन ते पाकिस्तानच्या समोर सरेंडर झाले. आणि सरेंडर झाल्यानंतर अजून 2 दिवस पाकिस्तानवाले भारतावरती हवाई हल्ले करत होते, पण भारताने काही प्रत्युत्तर दिलं नाही. त्याच्यामुळे पाकिस्तान शांत बसला. आता मी मुक्ताताईंना पर्सनली हा प्रश्न विचारतो की मुक्ताताई किंवा मुक्ता मॅडम, 2014च्या अगोदर 70 वर्ष भारतामध्ये काँग्रेसचं, म्हणजे तुमच्या आवडत्या पार्टीचं, मुक्ताताईला आवडते पार्टी म्हणजे काँग्रेस पार्टीचं सरकार होतं. या 70 वर्षामध्ये, 70 वर्ष कशाला पकडताय, 2000 पासून जर विचार बघितलं तर हा भारतामध्ये अनेक आतंकवादी हल्ले झाले. जर कोणते आतंकवादी हल्ले झाले ते जर तुम्ही बघितलं तर 2001चा जम्मू काश्मीरमध्ये आतंकवादी हल्ला झाला. 2002 मध्ये 2दा मुंबईमध्ये बसची बॉम्बिंग झाली. नंतर अनेक आपल्या पार्लिमेंटवरती 2001 मध्ये आतंकवादी हल्ला झाला. मालेगाव मध्ये बॉम्बिंग झाली होती. जर लिस्ट बघितली तर खूप आहे. कमलानगर मध्ये आतंकवादी हल्ला झाला. नंतर 15 ऑगस्ट 2004ला धेमाजीमध्ये एक स्कूल बॉम्बिंग झाली होती. मालेगावमध्ये बॉम्बिंग 8 सप्टेंबर 2006 मध्ये झाली होती. हे 2000 ते 2014 हा जो कालखंड होता, या कालखंडामध्ये अनेक आतंकवादी हल्ले या भारतात झाले. छोटे मोठे आतंकवादी हल्ले आपण सर्व विसरून गेलो. पण चला 26/11 बद्दल आपण विचार करूया. जेव्हा 26/11चा आतंकवादी हल्ला झाला, जेव्हा कसाब आणि पाकिस्तानचे जे कुत्रे मुंबईमध्ये आले आणि मुंबईमध्ये इतक्या लोकांचा त्यांनी बळी घेतला, तेव्हा काँग्रेस सरकारने कोणते दिवे लावले होते, हा प्रश्न मला मुक्ताताई कदम यांना विचारायचा आहे. किती एअर स्ट्राईक तुम्ही पाकिस्तानवरती केल्या होत्या, किंवा पाकिस्तानचे असे तुम्ही कोणते घोडे मारले होते, मला हे मुक्ताताईंनी या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगावं. अहो, पाकिस्तानला प्रत्युत्तर देणं तर सोडाच, तुम्हाला सांगतो, जेव्हा 26/11चा हल्ला झाला तेव्हा फक्त ह्यांनी
रेजिग्नेशन, राजीनामा देण्याचं काम केलं. त्यात जेव्हा आतंकवादी हल्ला झाला तेव्हा 30 नोव्हेंबरला भारताचे जे होम मिनिस्टर होते, देशाचे होम मिनिस्टर होते शिवराज पाटील, त्यांनी राजीनामा दिला. त्याच्यानंतर जे युनियन मिनिस्टर होते भारताचे पी चिदंबरम, त्यांनी राजीनामा दिला. म्हणजे बघा, राजीनामा देण्याचं सोडून यांनी पाकिस्तानला कोणताच धडा शिकवला नव्हता. त्याच्यानंतर त्या काळाचे महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री होते विलासराव देशमुख, यांनी राजीनामा दिला. नंतर पुढे जाऊन जे आपले छगन भुजबळ होते, त्यांनी राजीनामा दिला होता. कारण ते त्या काळामध्ये म्हटले होते की बडे बडे देशों में छोटी छोटी चीजें होती रहती. हे मी विकिपीडियामधून तुम्हाला वाचून सांगतोय. म्हणजे काँग्रेसचे नेते बोलले होते की बडे बडे देशों में छोटी छोटी चीजें होती रहती है. ही 26/11च्या हल्ल्याला संबोधून ही कमेंट त्यांनी केली होती. पाकिस्तानवरती कोणता एअर स्ट्राईक केला नाही किंवा त्यांच्यावरती कोणती त्यांची ट्रेड थांबवली नाही, काहीच केलं नाही. पण ते हे मुक्ता मॅडमला दिसत नाही. मुक्ता मॅडमचं एकच काम, मोदींनी काय चांगलं केलं की व्हिडिओ काढा की नरेंद्र सरेंडर झाले. आता मी मुक्ता मॅडमला विचारतो, काय सरेंडर झाले नरेंद्र मोदी? मला हे सांगा तुम्ही. 26 पहलगामचा हल्ला झाला, त्याचं प्रत्युत्तर म्हणून 10-12 दिवसांनी भारताने पाकिस्तानच्या 9 आतंकवादी ठिकाणांवरती एअर स्ट्राईक केली आणि जैश ए मोहम्मदच्या अतिशय खतरनाक घातक आतंकवाद्यांना झोपवलं, ठार मारून टाकलं. ते जे आतंकवादी मेले त्याचे तुम्ही फोटो बघितलात, पाकिस्तानची आर्मी कशी जनाजा वाचायला आली होती. हे मोदींनी केलं, मोदीच्या नेतृत्वाखाली भारतीय सेनेने केलं. जे एवढं पण तुम्हाला दिसत नसेल, तर त्याच्यानंतर जेव्हा पाकिस्तानने प्रत्युत्तर दिलं, जे टर्किश ड्रोन भारतावरती पाठवले, ते एकही ड्रोन भारतामध्ये पडून दिला नाही. त्याच्या पुढे जाऊन भारताने पाकिस्तानचे अतिशय महत्वाचे एअरबेस जे होते, जिथून पाकिस्तानचे लढाकू विमान उडायचे, ते एअरबेस तबाह केले. त्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे अनेक एअर पायलट जे त्या बेसमध्ये होते ते मृत्युमुखी पडले, अनेक विमानं उद्ध्वस्त झाली. हे मुक्ताताईंना दिसत नाही. मुक्ताताईंना काय दिसतं? नरेंद्र झाले सरेंडर. मग ही व्हिडिओ तुम्ही पुढे बघितली तर त्यामध्ये ते मल्लिकार्जुन खडगे, राहुल गांधी यांचे कमेंट सांगतायत. म्हणजे हे इथून स्पष्ट होते की हे काँग्रेस सपोर्टर आहेत. म्हणजे तुम्ही तुमचं वैयक्तिक मत आहे, तुम्ही कुणाला पण सपोर्ट करा, पण ज्या ठिकाणी आपले पंतप्रधान किंवा जी रुलिंग पार्टी आहे ते देशाच्या विकासासाठी जेव्हा चांगलं काम करते किंवा देशाच्या सुरक्षतेसाठी जेव्हा चांगलं काम करते, त्याचा पाठपुरावा करणं किंवा त्याला आपला सपोर्ट देणं हे गरजेचं आहे. आपण विरोधामध्ये आहोत याचा अर्थ आपण उठसूट मुक्ताताईसारखा विरोध करणं हे अतिशय चुकीचं आहे. पुढे तुम्हाला दाखवतो काय काय बोलल्या त्या. खरं तर सरेंडर करायला नाही पाहिजे ना. म्हणजे हे बघा, सीज फायर डिक्लेअर करायला पाहिजेच होता. मी युद्धाच्या बाजूने नाहीये, मला वाटतं युद्ध थांबावंच. पण मोदीजींनी स्वतः भारताकडून की आपण थांबवलेलं आहे असं म्हणायला पाहिजे. आता या बोलतात की मोदींनी सरेंडर केलं. अगं बाई, पाकिस्तानचे एवढे एअरबेस उडवले, त्यांचे एवढे जहाज उद्ध्वस्त केली, त्यांचे 9 आतंकवादी ठिकाणांवरती हल्ले केले, एवढं सुद्धा करून सुद्धा तू बोलतेस किंवा तुम्ही बोलताय की नरेंद्र यांनी सरेंडर केलं. म्हणजे तुमची बुद्धी किती खालच्या लेवलला आहे. तुम्ही किती फक्त विरोध करायच्या नावाखाली किती घाणेरडा आणि किती खालच्या लेवलचा विरोध करता, हे मुक्ताताईला समजणं गरजेचं आहे. आता हे झालं. आता ह्यांनी, म्हणजे मी ह्यांचं चॅनल अजून 5-6 महिन्यापासून ऑब्झर्व करतोय. जर तुम्ही यांचं चॅनल बघितलं तर एक काही असू दे, देवेंद्र फडणवीस असू दे, त्यांनी काय बोललं की लगेच व्हिडिओ बनवायची, त्यांच्यावर टीका करायच्या. आता आधी मध्ये काय झालं होतं, नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घरामध्ये सिंदूर पाठवणार असं एक काहीतरी बोलले होते. व त्याच्यावरती यांनी एक व्हिडिओ बनवली होती की हा माणूस देशाचा नवरा झाला. कारण का, आता त्यांनी ऑपरेशन सिंदूर याला सपोर्ट दाखवण्यासाठी देशामध्ये सिंदूर पाठवण्याचं म्हटलं होतं. अनेक व्हिडिओ, अनेक. ट्रम्प पुढे का झुकले, हे बघा, थंबनेल बघा. थंबनेल मध्ये मोदी खाली बसलेत आणि इथे ट्रम्प उभे आहेत आणि ट्रम्प पुढे का झुकले. म्हणजे तुम्ही व्हिडिओ बघितलं ना, तर येऊन जाऊन उठसूट
मोदींवर टीका करायची, मोदींना काहीतरी सुनवायचं, हेच काम मुक्ता मॅडम करतात. तर हे मी ऍक्च्युली व्हिडिओ यांच्यावरती मी शूट करणार नव्हतो, पण मला त्यांची ही जी व्हिडिओ बघितली ना मी, ही वाली व्हिडिओ की नरेंद्र झाले सरेंडर, हे बघून मला खटकलं आणि मी बोललो की ही व्हिडिओ यांच्यावरती एक व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. आता नरेंद्र मोदींनी काही वाईट कामं सुद्धा केलीत, अनेक चांगली कामं सुद्धा केलीत, पण चांगली कामं जास्त केलीत. जर तुम्हाला सांगायचं झालं तर नरेंद्र मोदींनी अनेक अनेक सामान्य जनतेला फायदा पोहोचवणाऱ्या योजना काढल्या होत्या. ते तुम्हाला सांगतो मी. सर्वात पहिली योजना त्यांनी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, ज्याने शेतकऱ्यांना फायदा पोहोचेल. नंतर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना झाली, नंतर उज्ज्वला योजना झाली, पीएम विश्वकर्मा योजना झाली, प्रधानमंत्री आवास योजना झाली. यामध्ये या योजनेअंतर्गत देशातील गरीब आणि बेघर लोकांना त्यांचे घर बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून मदत दिली जाते. नंतर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना. अशा अनेक विकासशील कामं नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या कालखंडामध्ये केली. काही गोष्टी तुम्हाला खटकत असतील, खटकू द्या. तुम्ही विरोध करताय करा, पण ज्या ठिकाणी चांगली कामं केलीत किंवा ज्या ठिकाणी पाकिस्तानला किंवा भारताच्या दुश्मनला भारतीय जनता पार्टीने धडा शिकवलाय किंवा त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय आर्मीने आतंकवाद्यांना धडा शिकवलाय, त्या ठिकाणी तुम्ही खुल्लम-खुल्ला मोदींचं किंवा आर्मीचं सपोर्ट करा ना. त्यात लाज कसली आहे? हेच मला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचं आहे. तुम्हाला विरोध करायचा आहे म्हणून तुम्ही काही उठसूट व्हिडिओ काढाल की नरेंद्र झाले सरेंडर किंवा मोदींच्या रक्तामध्ये गरम सिंदूर वाहतोय किंवा हा माणूस पूर्ण देशाचा नवरा झाला का, तर त्यांनी फक्त देशामध्ये सिंदूर पाठवण्याचा एक निर्णय घेतला. मग जेव्हा कोरोना व्हायरस आला होता तेव्हा नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक घराघरामध्ये कोविड टेस्ट करायला सांगितली होती. तेव्हा मुक्ता मॅडम का बोलल्या नाही का हा माणूस पूर्ण देशाचा डॉक्टर झाला? तेव्हा त्यांना सुचलं नाही. अहो, तुम्ही बघायला, तुम्हाला जर बघितलं मुक्ता मॅडम तर तुम्ही एज्युकेटेड वाटता, पण तरी सुद्धा तुम्ही काँग्रेस सपोर्टर आहात, तुम्हाला काँग्रेसकडून पैसा भेटतो, तो प्रश्न वेगळा, पण चांगल्या गोष्टींचं तरी समर्थन करा. हेच मला तुम्हाला बोलायचंय. मित्रांनो, ही जी व्हिडिओ आहे ती लाईक करा, जास्तीत जास्त मुक्ता मॅडमना शेअर करा, आणि जर तुम्ही आतापर्यंत मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन व्हिडिओच्या खाली जे सबस्क्राईबचं बटन आहे ते पटकन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा. तुम्ही सपोर्ट केलात, तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर माझं मनोबल वाढतं, कारण मी अतिशय मेहनत करून तुमच्यासाठी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे प्लीज व्हिडिओच्या खालचं सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आणि मित्राच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. जय महाराष्ट्र.